नमस्कार. नम्रतास किचनमध्ये आज आपण संक्रांत निमित्त तिळगुळाची मस्त अशी खुसखुशीत पुरी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी अर्धा कप तीळ घेतलेले आहे. तुम्ही कुठलेही तीळ घेऊ शकता, पॉलिशवाले किंवा साधे. आता आपल्याला तीळ स्लो गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून चांगले थंड करून घेऊया आणि मिक्सरमधून जाडसर असे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. आता इथे मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे. तर अर्धा कप गूळ घेतला आहे तर अर्धा कपच पाणी घ्यायचं आहे आणि हे सर्व गूळ आपल्याला पाण्यात वितळून घ्यायचं आहे. साधं पाणी आहे, कोमट किंवा गरम पाणी नाही घेतलेलं आहे मी. आता गुळाचं पाणी आपण चांगलं गाळून घेऊया, म्हणजे जे काही गुठळ्या वगैरे असतील गुळाच्या ते काढून घेता येईल. आता इथे मी जे आपण तीळ वाटून घेतलेले आहे ते घेत आहे सर्व. व ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे 1 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप घालायचं आहे ह्याच्यात तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने पुरी आपली चांगली कडक आणि खुसखुशीत होईल. आणि ह्याच्यात मी घातलेलं आहे जायफळ व वेलची पावडर आणि थोडंसं आपल्याला ह्याच्यात मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा तूप घातलेलं आहे. आणि तूप आपण चांगलं आता पिठाला आणि तिळाला चोळून घ्यायचं आहे. हलक्या हाताने आपलं हे सगळं चोळून घ्यायचं आहे. आणि आता आपण जे गुळाचं पाणी केलेलं आहे ते थोडंसं ह्याच्यात घालायचं आहे. पीठ मिक्स करायचं आहे त्याच्यात आणि मग नंतर थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. ह्या पुऱ्या 15 ते 20 दिवस आरामात टिकतात आणि चवीलाही फार छान लागतात. इथे बघा पीठ मळून घेतलेलं आहे मी. आता आपण कपड्याने 10 मिनटं पीठ जरा मुरायसाठी झाकून ठेवूया. आता इथे आपण पोळी लाटून घ्यायची आहे. पीठ आपल्याला जरा घट्टच मळायचं आहे. आता आपण चांगली मोठी एक पोळी लाटून घेऊया व त्याच्या पुऱ्या करून घेऊया. तुम्ही छोटे छोटे गोळे करूनही पुऱ्या करू शकता किंवा मी जसं केलेलं आहे वाटी घेऊन तसेही तुम्ही पुऱ्या कट करून घेऊ शकता. बघा एवढी मस्त अशी मोठी पोळी मी लाटलेली आहे आणि बघा एवढी जाड ठेवलेली आहे. आता हे सर्व आपण पुऱ्या लाटून घेऊया अशाच. किती छान मस्त बघा तीळ असे उठून दिसत आहेत. आता इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे. स्लो गॅसवर आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया. छान मस्त आपल्या पुऱ्या अशा फुलतात आहेत. आता आपल्या सर्व पुऱ्या तळून झाल्या का आपण ह्याला एका जाळीवाल्या डिशमध्ये ठेवायच्या, ज्याच्याने ह्याच्यात जेवढं पण मॉइश्चर असेल, वाफ असेल ती सर्व काढून घ्यायची. मग आपल्या पुऱ्या कडक राहतील आणि जास्त दिवस टिकतील. हे बघा मी एका जाळीवाल्या प्लेटमध्ये सर्व पुऱ्या अशाच ठेवणार आहे 10 मिनटं. थंड होईल तेव्हा आपण परत बघूया कशा झाल्यात ह्या पुऱ्या. बघा छान असा खुसखुशीत झालेल्या आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतास किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा.